पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात दारूच्या नशेत ड्युटी करणाऱ्या आणि रुग्णसेवेत गंभीर निष्काळजीपणा केल्याप्रकरणी डॉक्टर दिगंबर टोणपे याला अखेर निलंबित करण्यात आलंय। या कारवाईमुळे स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त होत आहे। पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात काही दिवसांपूर्वी डॉक्टर दिगंबर शिवाजी टोणपे हे रात्रीच्या ड्युटी दरम्यान मद्यधुंद अवस्थेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। याच काळात एका गंभीर रुग्णावर वेळेत उपचार झाले नसल्याने त्याची प्रकृती खालावली आणि नातेवाईकांना रुग्णाला तातडीनं कोल्हापूरला न्यावं लागलं। या घटनेनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत होता। या प्रकरणाची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्रिस्तरीय समिती नेमून चौकशी केली। या चौकशीत डॉक्टर टोणपे यानं नियमांचं उल्लंघन केल्याचं आणि रुग्णसेवेत गंभीर कसूर केल्याचं स्पष्ट झालंय। त्यानंतर शासनानं 20 एप्रिल रोजी त्यांना निलंबित करण्याचा आदेश लागू केला। निलंबन काळात त्यांचं मुख्यालय सोलापूर इथं ठेवण्यात आलं असून सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे। तसंच कोणताही खाजगी व्यवसाय किंवा नोकरी करण्यास मनाई करण्यात आली आहे। दरम्यान या कारवाईमुळे पन्हाळा परिसरात समाधान व्यक्त होत आहे। मात्र रुग्णालयातील इतर सुविधा आणि कर्मचारी निवासस्थानांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे।